नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत 5 ते 5 टिपकेची रांगोळी डिझाईन। तुम्ही दररोज किंवा मार्गशीर्ष गुरुवारी पण ही रांगोळी काढू शकता। खूप सुंदर रांगोळी आहे, नक्की ट्राय करा। त्यासाठी आपण देऊन घेऊ 5 ते 5 टिपके। या पद्धतीने आपण 5 ते 5 टिपके तयार करून घेतले आहेत बघा। आता हे टिपके आपण जोडून घेऊया। लास्ट जे टिपके आहेत त्याच्यावरती आपल्याला या पद्धतीने बॉक्स काढायचा आहे स्क्वेअर शेप मध्ये। खूप छान रांगोळी डिझाइन आहे, नक्की ट्राय करा। आणि कमीत कमी टिपके आपण वापरले आहेत, फक्त 5 ते 5 टिपके आपण इथे वापरले आहेत। झटपट काढून सुद्धा होते ही रांगोळी। बघा, या पद्धतीने आपण हे टिपके काढून घेतलेले आहेत। आता आपण हे टिपके जोडून घेऊया। त्याच्या खाली बघा, आपण तिरपी लाईन देऊन खालचे 3 बिंदू जोडून घेणार आहोत। बघा, या पद्धतीचे आपल्या इथे डिझाइन तयार झाली आहे बघा। बघा, आता आपण याच्या मधले जे 3 बिंदू राहतात ते जोडून घेतले आहेत आणि इकडचे पण 3 बिंदू या पद्धतीने जोडून घेतले आहेत आडवी लाईन देऊन। आता हे बिंदू आपण या तिरपी लाईन देऊन त्याच्यावरती असं जोडून घेणार आहोत। बघा, या पद्धतीने आपली सुंदर अशी डिझाइन इथे तयार होते बघा। मध्ये पण आपले असेच बॉक्स तयार झाले आहेत। आता जो ट्रायंगुलर शेप तयार झाला आहे त्याच्यावरती आपण मध्ये लाईन दिली आहे बघा मी, आणि त्याच्यामध्ये पण आपण अशा सरळ उभ्या स्टँडिंग लाईन देऊन घेणार आहोत। फक्त उभ्या लाईन देऊन घ्यायच्या आहेत। बघा, किती सुंदर दिसत आहे। मैत्रिणींनो, आपल्या रांगोळी डिझाईनपेक्षा पण या पारंपरिक ठिपक्याच्या रांगोळी डिझाईन खूप सुंदर दिसतात अंगणामध्ये। सणासुदी दिवशी पण तुम्ही या रांगोळी आवर्जून काढू शकता। खूप छान अशा या रांगोळी डिझाईन दिसतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा, या पद्धतीने आपण मध्ये ही डिझाईन बनवून घेतली आहे बघा मी। आता याच्या मधोमध बरोबर आपण असं पान काढून घेतलं आहे। तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी किंवा दररोज पण काढू शकता ही रांगोळी। बघा, या पद्धतीने आपण कमळ इथे मध्ये काढला आहे। आणि गुरुवारी सहसा करून आपण कमळ फुलाच्या रांगोळी डिझाईन ज्या असतात त्या नक्की काढायला हव्यात, कारण लक्ष्मी मातेला कमळ फूल अत्यंत प्रिय आहे। तर तुम्ही कमळच्या रांगोळी नक्की काढू शकता। मी खूप साऱ्या डिझाईन अपलोड केलेल्या आहेत, फ्री हँड रांगोळी पण। ज्याला ठिपक्याच्या आवडत नाही किंवा काढता येत नाही, जमत नाही, काढताच नाही येत, तर त्यांच्यासाठी फ्री हँड रांगोळी पण त्या काढू शकतात। बघा, या पद्धतीने आपण चारही बाजूने जो मध्ये स्पेस आहे त्याच्यावरती आपण कमळ फूल काढून घेतलेला आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा, लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण असे व्हिडिओ बघायला मिळतील। आणि आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका, कमेंटसुद्धा करा। बघा, जो बॉक्स काढला आहे आपण स्क्वेअर, त्याच्यावरती एक एक बिंदू परत घालून त्याला बोटाने असं प्रेस करायचं आहे बघा। आणि याला असं आपण साईडने छोटे छोटे बिंदू टाकणार आहोत।
खूप छान दिसतात अशा रांगोळी नक्की या गुरुवारी 3रा मार्गशीर्ष गुरुवार आहे तर त्या दिवशी तुम्ही ही रांगोळी नक्की काढून बघा किंवा मग दररोज पण काढता येईल. कधीसुद्धा सण असेल पूजा असेल त्या दिवशी पण तुम्ही ही रांगोळी नक्की काढू शकता. या पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली आहे. आता आपण याच्यामध्ये रंग भरून घेऊया. आपले चारी कोपऱ्याचे जे 4 चौकोन आले आहेत त्याच्यात आपण इथे निळा रंग भरत आहे. तुमच्याकडे जे रंग असतील ते तुम्हाला आवडत असतील ते रंग तुम्ही त्याच्यामध्ये द्या. कुठलेही रंग जर भरले तरी खूप सुंदर दिसतात रांगोळी. सर्वच रंग खूप सुंदर असतात. असे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही रंग तिथे वापरू शकता. बघा आपण इथे निळा रंग दिला आहे बघा. त्यानंतर मधला जो 4 आपले चौकोन आले आहेत त्याच्यामध्ये हा बैंगनी कलर आहे तो रंग मी इथे भरते. तो बघा मी साईडनेच असा बॉक्स करून भरला आहे. पूर्ण बॉक्समध्ये रंग दिला नाही. तो तुम्हाला हवं असल्यास पूर्ण याच्यामध्ये तुम्ही बॉक्समध्ये पण एकच रंग भरू शकता. बघा मी बाजूने तो बैंगनी रंग दिला आहे आणि मध्ये त्याच्या निळा रंग टाकत आहे बघा. आणि मध्ये याच्या पिवळ्या रंगाचा ठिपका दिला आहे. आता या फुलांमध्ये तुम्ही तुमच्याकडे पिंक कलर असेल तर तो पण तुम्ही भरू शकता किंवा मग असा लाल रंग सुद्धा भरू शकता. आपल्याकडे पिंक रंग नाही आत्ता म्हणून मी इथे लाल रंग भरत आहे. पिंक असल्यास पिंक पण तुम्ही रंग त्याच्यामध्ये भरू शकता. बघा किती उठून दिसत आहे रांगोळी. मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओ बघून कमेंट पण करायला हवं. कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. या पद्धतीने या 4ही फुलांमध्ये मी इथे रंग भरून घेतलेला आहे. साईडचे जे डॉट आहेत त्याच्यामध्ये ग्रीन रंगाचे बिंदू मी इथे दिले आहेत. बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे. रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.